श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर चाहूल लागते ती दुर्गा देवीच्या आगमनाची, म्हणजेच नवरात्रीची। या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करायची असते आणि 9 दिवस देवींना 9 प्रकारचा नैवेद्य दाखवायचा असतो। मनोभावे त्यांची पूजा अर्चना करायची असते, ज्यामुळे देवी प्रसन्न होऊन आपल्या घरावर, आपल्या संसाराला आणि मुलाबाळांना चांगले शुभ आशीर्वाद देते आणि आपला संसार फुलून जातो। त्याचप्रमाणे नवरात्रीच्या दिवशी आपल्याला 9 रंगांचे वस्त्र परिधान करायचे असते। या रंगांचे महत्त्व काय आहे याबद्दलची सगळी माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल पहिल्यांदा, तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीला खूप महत्त्व आहे। या वर्षी शारदीय नवरात्र 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे। नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे। तर जाणून घेऊया वर्ष 2024 मध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। वर्षातून 4 वेळा नवरात्र येते, परंतु 2 नवरात्री गुपित स्वरूपात साजऱ्या होतात। तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मात्र मोठ्या प्रमाणावर साजरी होते। अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते। धार्मिक ग्रंथानुसार दुर्गा मातेच्या पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे। शारदीय नवरात्रीचे 9ही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात। नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन, वैभव प्राप्त होते। तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते अशी मान्यता आहे। अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे। हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापनेच्या दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते। नवरात्री दरम्यान 9 दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात। नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो। तर चला मग आपण आता जाणून घेऊया हे 9 रंग कोणते आणि त्याचे काय महत्त्व आहेत आणि ते कधीपासून घालायचे आहेत। पहिला दिवस 3 ऑक्टोबर 2024 रोजी आहे पिवळा रंग। पिवळा रंग हा शिकण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून दर्शवला जातो, म्हणून पहिल्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करायची आहे। मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्याला देवीकडून ज्ञान प्राप्त होण्याचं आणि शिकण्याचे चांगले आशीर्वाद मिळतात। 4 ऑक्टोबर रोजी आलेला आहे हिरवा रंग। निसर्गाचे प्रतीक आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो। शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा। हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो। 5 ऑक्टोबर वार शनिवारी रोजी आलेला आहे राखाडी रंग। राखाडी रंग संतुलित विचाराचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो। हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्राचा आनंद घ्यायला आवडतो। 6 ऑक्टोबर रोजी रविवारी आलेला आहे नारंगी म्हणजेच केशरी रंग। केशरी रंगाचे कपडे परिधान करून
रविवारी देवी नवदुर्गेची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. 7 ऑक्टोबर वार सोमवार रोजी आलेला आहे. पांढरा रंग. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. 8 ऑक्टोबर मंगळवारी आलेला आहे. लाल रंग. मंगळवारी नवरात्र उत्सवासाठी लाल रंग वापरा. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करा. खूप मातेला लाल रंग आवडतो, त्यामुळे आपल्याला ही ओढणी अर्पण करायची आहे. हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो. 9 ऑगस्ट वार बुधवार. या दिवशी निळा रंग आलेला आहे. बुधवारी नवरात्रोत्सव दरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळते. हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो. 10 ऑक्टोबर वार गुरुवार. या दिवशी आलेला आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. या दिवशी महाअष्टमी असते. देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते. या दिवशी कुवारिकांना घरी बोलवून त्यांचा मान सन्मान करून त्यांना भोजन जेवू घातले जाते. तसेच 11 ऑक्टोबर वार गुरुवार रोजी आलेला आहे जांभळा रंग. जांभळा रंग हा भव्यता आणि राजेशाही दर्शवतो. नवदुर्गेच्या पूजनामध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते. त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत. 12 ऑक्टोबर वार शनिवारी मोरपंखी रंग आलेला आहे. मोरपंखी रंग विशिष्ट आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्याने दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या 9 रंगांचे महत्त्व पाहिले आणि ते रंग कोणते आहेत, कोणत्या दिवशी परिधान करायचे आहेत आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचे आहे हे देखील पाहिले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचेल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या अशा छानशा एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओवर पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.